आज आपण पॅन्टचं ड्राफ्टिंग करणार आहोत. तर माझ्याकडे हे मेजरमेंट आहेत. लेंथ आहे 36, हिप साईज आहे आपला 39, बॉटम आहे 14, थाईज आहे आपली 24 आणि नी लेंथ आहे आपली 23. या मापाने आपल्याला पॅन्टचं ड्राफ्टिंग करायचं आहे. तर मी ड्राफ्टिंगला सुरुवात करते. आपल्याला किनारीचा भाग घ्यायचा नाही आहे म्हणून मी आधीच इकडे लाईन मारून ठेवलेली आहे. इथे मी स्ट्रेट लाईन मारलेली आहे. तर आपल्याला पॅन्ट कटिंग करताना आपल्याला या 2 स्केल महत्त्वाच्या आहेत त्या लागणार आहेत. तर हा लेग कर्व स्केल आहे, लेग कर्व स्केल, आणि हा राईट अँगल आहे, ख्यातीचे आहेत या दोन्ही स्केल. तर या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. याच्याशिवाय आपण पॅन्ट कटिंग करू शकत नाही. या स्केल आपल्याला लागणारच आहेत. तर चला मग आपण कटिंगला सुरुवात करूया. मेजरमेंट घेऊयात. तर मी इथं स्ट्रेट लाईन मारलेली आहे. तर इथून आपल्याला आसनचं माप टाकायचं. आसनसाठी आपण सीटचा चौथा भाग घेणार आहे. जास्ती हेवी साईज असेल तर आपण अर्धा इंच प्लस करू. म्हणजे कमरेच्या वर कोणी कोणी हायवेस्ट घालतं. हायवेस्ट पॅन्ट असेल तर आपण अर्धा इंच प्लस करणार आहोत त्याच्यामध्ये. आणि लो वेस्ट असेल तर मग हिपचा चौथा भाग तेवढा आहे तेवढाच घेणार आहोत आपण. तर माझा हिप साईज आहे 39, तर फोर्थ पार्ट येतो 9.25. तर मी ह्याच्यात अर्धा इंच प्लस करून घेते. हे 10.15चं मेजरमेंट टाकते मी इथं. हे 10.15ची आपण लाईन मारून घेऊया. राईट अँगल लावताना या पद्धतीत लावायचं आहे तरच तुमची रेषा सरळ येईल. हे झालं आसन. आसन नंतर आपल्याला नी लेंथ टाकायची आहे. नी लेंथ आपल्याकडे आहे 23 आहे, हाईट जास्ती असल्यामुळे. तशी नी लेंथ आपली 20, 21, 22पर्यंत असते. तर 22ला आपण हे करूया. नी लेंथची रेषा आपण घेऊ. तर आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर उंची माझ्याकडे आहे 36 आहे लेंथ माझ्याकडे. तर त्याच्यातून अर्धा मायनस करून मी उंचीचं मार्किंग करते 35.5, कारण वर आपला बेल्ट ॲड होणार आहे म्हणून 35.5चं मार्किंग केलं मी. आणि याच्या खाली आपल्याला फोल्डिंग घ्यायचं आहे. फोल्डिंगसाठी आपण 2.5 इंचाचं मार्किंग करतो इकडे. हे मी अस्तर घेतलेले आहे, अस्तरवर कटिंग करते. पॅन्ट शिवताना नेहमी अस्तर लावूनच पॅन्ट बनवायचे, तरच पॅन्ट व्यवस्थित होते आणि व्यवस्थित बसते. त्याच्यामुळे मी अस्तरवर ड्राफ्टिंग करते. अस्तर कटिंग झाल्यानंतर आपण फॅब्रिकवर ठेवणार. मी हे अस्तर ओपन करून काठाला काठ लावून घडी घातलेली आहे 2 पदरीच. एक भाग आपण या साईडला काढणार आणि दुसरा भाग आपण पलीकडच्या साईडला काढणार, इकडच्या. असं ड्राफ्टिंग आपण करणार आहोत. म्हणजे हा आपला फ्रंट पार्ट आहे जो ड्राफ्ट करतोय तो आपण फ्रंट असणारे हा भाग. याच्यानंतर आपण बॅक पार्ट घेणार आहोत. तर इथंपर्यंत तुम्हाला कळलं का बघा. तर आपण इथून आसनचं मेजरमेंट टाकलं, इथून मी नी लेंथचं मेजरमेंट टाकलं, इथून मी उंचीचं मेजरमेंट टाकलं. म्हणजे हे आसनचं माप टाकलं, गुडघा उंची टाकली, पूर्ण उंची टाकली, पूर्ण उंचीतून हाफ वजा केले आणि खाली आपण 2.5 इंच फोल्डिंगसाठी घेतलेला आहे. हा 2.5 इंच आपल्याला खालचा फोल्डिंग. तर आता आपल्याला इथलं मेजरमेंट टाकायचं आहे. इथं आपण थाईचा चौथा प्लस 1 इंच घेतो. थाईज आपल्याकडे तिथे थाईचं माप आपल्याकडे 24 आहे. थाईचा दुसरा भाग, थाईचा आपला दुसरा भाग येणार आहे. दुसरा भाग प्लस 1 इंच घ्यायचं. तर 12 दुणे 24 आणि 1 इंच हे 13 मेजरमेंट आलेले आपल्या इथं आहे. थाईचा दुसरा प्लस 1 इंच हे मेजरमेंट आहे आपलं. याच्यानंतर आपण याचा हाफ करतो. 13चा आपण हाफ करून घेणार आहे. सेंटर पॉईंट काढायचा. हे मेजरमेंट मोजायचं किती आहे, 6.5. तर आपल्याला खालीसुद्धा 6.5चं मार्किंग करायचं आहे. आता ही लाईन जोडताना आपण स्ट्रेट पट्टी यूज करू शकतो. स्ट्रेट पट्टीने लाईन जोडली तरी सुद्धा चालणार आहे. तर ही लाईन जोडून घेतली आपण मधली. तर आपल्याला बॉटम टाकून घेते मी. बॉटम 14 आहे आपल्याकडे. 14च्या निम्मे 7 इंच. 14 बॉटम आहे, 14च्या निम्मे 7. तर आपल्याला 3.5 असा बॉटम टाकायचा आहे. म्हणजे या बाजूला 3.5, या बाजूला 3.5 आणि याच्या बाहेर आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायची. तर हे झालं आपलं बॉटमचं मेजरमेंट. आपल्याला आता हे सेप देऊन घ्यायचं आहे. तर ही स्केल लागणार आहे सेपसाठी आपल्याला. तर ही आपण अशी लावणार आहे आणि सेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला. आणि अशीच उचलून या बाजूला आणायची. इकडे आपण अशी ठेवलेली आहे, ही अशी घ्यायची आणि इकडे घेऊन यायचं. या बाजूला आपल्याला सेप द्यायचा आहे. तर हे आपलं पॅन्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. थाईचा दुसरा प्लस 1 इंच 13. आता आपल्याला इथं जे मेजरमेंट टाकायचं आहे ते सीटचा चौथा भागच टाकणार आहे आपण. त्याच्यामध्ये काही ॲड करणार नाही. 9.15 आहे माझा सीटचा चौथा भाग. तर तो मी तेवढाच टाकणार आहे. आणि इथं खाली टाकताना आपल्याला सीटचा चौथा प्लस अर्धा इंच करायचा आहे, वाढवून घ्यायचं आपल्याला.
पावणे 10 आणि अर्धा इंच वाढवून घ्यायचा. तर हा आपला 10:15च्या आसपास येणार आहे. हे आपण जोडून घेणार इथं. हिपचा 4th पार्ट. तर इथे आपल्याला आसनचा सेट द्यायचा आहे. फ्रेंच करव, नॉर्मल फ्रेंच करव लावून आपल्याला आकार द्यायचा आहे. हा झाला आपला आकार. हे आपलं फ्रंटचं कटिंग झालेलं आहे, ड्राफ्टिंग झालेलं आहे आपलं. आता आपल्याला इथं थोडासा सेप द्यायचा. हा कोना निघू नये म्हणून आपण हा सेप दिलेला आहे. मामी जी पॅन्ट बनवते ते स्लिम असल्यामुळे हा सेप आपल्याला चालणार आहे. हेवी साईज असेल तर थोडासा आपल्याला असा सेप द्यावा लागतो. तर आता स्लिम असल्यामुळे मी हे पट्टी अशी लावलेली आहे आणि सेप देऊन घेतली. तर आपण आता ह्याचं कटिंग करूयात. कटिंग करून आपल्याला बॅक पार्ट छापून घ्यायचा आहे. तर हा जो कपडा आहे तो आपल्याला याच्या खाली फोल्ड मारायचा आहे कटिंग करता. कटिंग करून घ्यायचं आपल्याला. हे आपलं फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे. हे आपण जिथं केलं तिथं आपण नॉच देऊन ठेवूयात, फोल्डिंगचं नॉच. नॉच दिले फोल्ड करण्यासाठी कपडा. आता आपल्याला बॅक पार्ट कटिंग करायचा. बॅक पार्टसाठी आपण ॲज इट इज ठेवतो. आता ॲज इट इज हे आपल्याला ठेवायचं याच्यावर. वर आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतं म्हणून हे एक्स्ट्रा घ्यायचे कपडा. तर हे मोजून घ्यायचं व्यवस्थित आहे का आपलं. हे 6.5चं मेजरमेंट होतं. तर इकडून पण तेवढंच आहे का ते बघावं लागतं. हे किती भरतं मेजरमेंट ते बघून आपण घेऊया. 6.5 आणि 1 रेष. खाली सुद्धा आपल्याला तेवढंच लागेल. साडेसहा आणि 1 रेष माझं इथं मेजरमेंट भरलेलं आहे. तेच मेजरमेंट मी खाली घेतलेलं आहे, म्हणजे आपला कपडा व्यवस्थित आहे. आता ॲज इट इज इकडची बाजू ॲज इट इजच राहणार आहे. इकडे आपण वाढवतोय फक्त या बाजूला. तर मी इकडे 1.5 इंच वाढवते आहे. हे हेवी साईज असेल तर 2 इंच वाढवणार आपण इकडे. 1.5 इंच. खाली आपण 1 इंच घेतो. 1 इंच आणि इथं 1.5 इंच. इथं आपल्याला एक 2-2.5 इंच घ्यायचं आहे. ते 2.5 घेतले तरी सुद्धा चालणार. 2.5 इंच आणि वरसुद्धा आपला 2.5 इंच. हे आपण स्ट्रेट पट्टीने इथं जोडून घेऊया. इथे पण जोडून घेऊया. पण आपल्याला इथे सेप द्यायचा आहे. सेप घेतला आपण. तर इथं आकार द्यायला आपण हा आतला फ्रेंच करून लावणार. आणि हा सेप देऊन घेतला. आतला फ्रेंच करव लावून सेप देऊन घेतलेला आहे आपण. इथं आपल्याला परत आता स्केलने आकार द्यावा लागेल.
हे आपलं बॅकचं ड्राफ्टिंग पण झालेलं आहे. इकडे काही वाढवायचं नाही, या बाजूला ॲज इट इज राहील. फक्त वाढवला आपण इथं 1.5 इंच वाढवला, खाली 1 इंच वाढवला आपण. इथं आपण 2.5 घेतला, इथे सुद्धा आपण 2.5 घेतला आणि जोडून आसनचा आकार दिला, फ्रंट बॅक आसन. आणि हे आपल्याला थोडं गोलाकार पाहिजे तर गोलाकारमध्ये आपण जोडून घेतलेलं आहे. परत एकदा स्लिप देऊन दाखवते. तर या पद्धतीने ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण हे कटिंग करून अस्तरवर ठेवलं जाणार आहे, ॲज इट इज अस्तरवर ठेवणार आहे आपण. हे कटिंग बघू शकता तुम्ही. आपण इकडे 1.5 इंच घेतलेलं आहे, तिकडे खाली 1 इंच घेतलेलं आहे, खाली 1 इंच घेतला आहे. इथे 2.5 वाढवले, इथे 2.5 वाढवले, 2.5 इंच वाढवलेले आहेत. बॅकचा भाग थोडासा वाढवून घेतला जातो आसनमध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. तर याला आपण बेल्ट, पुढे बेल्ट आणि मागे इलॅस्टिक असं लावणार आहोत आणि पॉकेटसुद्धा करणार आहोत. कटिंग करूयात. अशा रीतीनं आपलं कटिंग झालेलं आहे पॅन्टचं. हा फ्रंट पार्ट, हा बॅक पार्ट. स्टिचिंग पुढच्या भागात मिळेल.